मी आहे विरारच्या प्रसिद्ध माँ जीवदानीच्या मंदिरामध्ये. तेथे मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर कृष्णदेवाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मग मी वरती निघाले. वरती म्हणजे एकदम वरती नाही, त्याच्याच वरती सेकंड मजला आहे. तिथे मोठा आवारा आहे, जेथे तुम्हाला श्री कालभैरव देवाचे दर्शन होतं. तर आपण तिथे त्याच्यानंतर तिथे पैसे चिटकवायचे, म्हणजे असं दगड तिथे पैसे चिपकवलं तुमची इच्छा पूर्ण होते. पण माझा चिक्का काही चिपकत नव्हता, तो माझ्याच परडीत पडला. त्यानंतर या काकींचं नशीब पण माझ्यासारखंच होतं. मग अजून तिथे माँ कालीचं सुद्धा मंदिर होतं आणि इथे तुम्ही प्रसादसुद्धा घेऊ शकता, जी खोबऱ्याच्या वडीचं असतो. काली मातेचं दर्शन घेतल्यानंतर अजून काही देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि मग मी तिथून पुढे जात असताना मला कळलं की तिथे चहा आणि पॉपकॉर्नसुद्धा भेटत होता. म्हणजे तुम्ही हा सुंदर नजारा बघत इथे चहा पिऊ शकता. त्याचबरोबर खाली गौमाताचं एक मंदिर आहे, जिथे गौमाता त्याच्या वासरासोबत आहे. एकदम सुंदर असं दृश्य आहे, आजकाल बघायलाच नाही भेटत. त्यानंतर इथे विरार पूर्ण दिसत होतं. किती मोठं आहे बघा विरार. जीवदानी माता इथून पूर्ण विरारवर लक्ष ठेवते आणि सकाळचं धुकं होतं, त्यामुळे नीट दिसत नव्हतं. इकडचे काही जागा बंद केल्यात, कारण की माणसं माकडासारखे वागायला लागतात. ह्या दगडांवर सुद्धा चढतात. त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या मुलाचं मुंडनसुद्धा करू शकता. त्याच्याच बाजूला प्रसादसुद्धा मिळतो, जो तुम्हाला घरातल्यांसाठी न्यायचा असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. त्याच्याच बाजूला सीड्यांनी आलं असाल तर सीड्याने तुम्हाला इथून बाहेर जायचं आहे. आणि मग मी या सुंदर नजाऱ्यांना बाय केलं. खाली आलेले मला खोबरी वडीचा प्रसाद भेटला आणि तो मी खाल्ला. आणि तिथून निघताना मला कळलं की येथे ना सौर ऊर्जेवर सर्व चालतं. म्हणजे आपली ट्रेन आहे ना रोपवेची, तीसुद्धा सौर ऊर्जेवर चालते. किती मस्त ना, अजिबात प्रदूषण नाही. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, जी तुम्ही तिकीट घेतली आहे ना, ती तिकीट सांभाळून ठेवायची आहे. वरती याला फेकून नाही द्यायची, कारण की त्या तिकिटीमुळेच तुम्ही परत जाऊ शकता. नाहीतर तुम्हाला सीड्याने खाली जावं लागेल. 5 वेळा ती तिकीट चेक होते. मग आम्ही वेट करत होतो. ही मुलगीसुद्धा वैतागली होती. तेवढ्यात तिच्या भीतीने ट्रेन आली आणि सगळे पटकन ट्रेनच्या दिशेला पळाले. माझा रोपवेचा अनुभव खूप चांगला होता. लिफ्ट चांगले आहे, ट्रेन चांगली आहे. 15-15 मिनिटांनी ट्रेन चालू असतात, त्यामुळे अजिबात तुम्ही कुठे अटकत नाही आणि 5 मिनिटात तुम्ही खाली उतरल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर मंदिराच्याच परिसरामध्ये 2 हॉटेलसुद्धा आहेत. तेथे तुम्ही नाश्ता करू शकता किंवा येथे 12 नंतर महाप्रसाद मिळतो. तेथे तुम्ही टोकन घेऊ शकता. 11 वाजता लाईन सुरू होते आणि महाप्रसादाचा मग आस्वाद घेऊ शकता. पण माझ्या नशिबी काही तो प्रसाद नव्हता. मला घरी जायची घाई होती, म्हणून मी जाताना संकटमोचन हनुमानचं दर्शन घेतलं आणि आजचा प्रवास संपवला. भेटूया पुढच्या